नमस्कार, मी डॉक्टर विक्रम मानुरे, कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाइन सर्जन. मी नांदेड क्रिटिकल केअर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथे डायरेक्टर आणि न्यूरो सर्जन म्हणून काम करतो. तर बेसिकली आज आपण इपिलेप्सी, ज्याला आपण मराठीमध्ये फिट्स, अपस्मार, झटके येणे म्हणतो, त्याबद्दल माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर येत आहे. जनरली हे जे पेशंट्स असतात ते बऱ्यापैकी कॉमन असतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे गैरसमज असल्यामुळे त्या लोकांना सामान्य जीवन जगता येतं की नाही असे गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतात. स्पेशली मुलींच्या बाबतीमध्ये लग्न वगैरे केल्यानंतर काही प्रॉब्लेम होऊ शकतात का, अशा वगैरे गोष्टींचे बरेच संभ्रम असतात लोकांच्या मनामध्ये. पण मोर दॅन 90% आजार ह्याच्यापैकी हे पूर्णपणे क्युरेबल असतात. तुम्ही जर योग्य तपास केला, EEG केलात, सिटी स्कॅन, MRI केलात आणि याचं योग्य निदान झालं तर बऱ्यापैकी जास्तीत जास्त रुग्ण हे एखाद दुसऱ्या औषधावरच बऱ्यापैकी कंट्रोल होऊन जाऊ शकतात. त्याच्यामध्ये काही कारण असे आहेत की जे ऑपरेशन करून बरे होणारे पण असू शकतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर हेल्थ केअर प्रोव्हायडर्स जे काही डॉक्टर्स आहेत तज्ञ त्यांच्याकडे जर गेलात तर योग्य निदान होऊन त्या आजाराचं वेळीच उपचार होऊन पूर्णपणे आपण बरे होऊ शकतो. त्यामुळे ह्या आजारामुळे घाबरून न जाता त्याचे प्रायमरी एड ट्रीटमेंट काय आहे वगैरे हे सर्व गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे आणि स्वतःचं लाईफस्टाईल, आयुष्य म्हणा त्या पद्धतीनं ऍडजस्ट केल्यानंतर त्याच्यातले जास्तीत जास्त रुग्ण हे नॉर्मल जीवन जगू शकतो. धन्यवाद.